आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भाजपकडून सत्ता स्थापनेनंतरचा कृती आराखडा सज्ज. भाजपकडून मोदी का परिवार मोहिमेचा प्रारंभ. इंडिया आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. जयंत पाटील यांच्या बेळगाव प्रश्नी सूचना. रोटरी साऊथ तर्फे 9 आणि 10 रोजी अयोध्या महानाट्य. कॅन्टोन्मेंट हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी भूमिपूजन. माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी. कन्नड सक्ती विरोधात लढाईचा समितीच्या बैठकीत निर्णय. पाणी टंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांना सूचना. शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषा दिन साजरा. नमस्कार, मी अभिनेता आशुतोष कुलकर्णी. मला तुम्हा सगळ्या बेळगावकरांना हे कळवण्यात अतिशय आनंद होतोय की रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचलित आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ फाउंडेशन आयोजित एक अतिशय मनोरंजक आणि माहितीपूर्ण महानाट्य आपल्या समोर सादर केलं जाणार आहे. बेळगावमध्ये मालिनी सिटी इथे शनिवार आणि रविवार 9 मार्च आणि 10 मार्चला संध्याकाळी 6 वाजता. या महानाट्याचं नाव आहे अयोध्या. आताच राम मंदिर स्थापन झालंय आणि त्यामागचा इतिहास संघर्ष जवळपास 500 वर्षांचा हा आपल्याला माहिती आहे. याबद्दलच अतिशय अभ्यास करून आपल्यासमोर एक महानाट्य हे सादर केलं जाणार आहे. नाट्य, नृत्य, संगीत, ग्राफिक्स या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर खूप छान माहिती आणि इतिहास आपल्या सगळ्यांसमोर उलगडणार आहे. या नाटकाच्या प्रवेशिकातून जो निधी सगळा गोळा होईल त्यातून एक विधायक काम केलं जाणार आहे आणि ते म्हणजे एक रक्तपेढी उभारली जाणार आहे बेळगावात. माझा सगळ्यांना आग्रह आहे आणि विनंती की या नाटकाला नक्की जा, प्रवेशिका घ्या, मनोरंजन सुद्धा तुमचं होईल आणि त्याचबरोबर एका विधायक कामामध्ये, सामाजिक कामामध्ये सहभागी पण तुम्हाला होता येईल. या नाटकाच्या प्रवेशिका विविध स्थळांवर आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत. लक्षात ठेवा, 9 आणि 10 मार्च शनिवार रविवार मालिनी सिटी 6 वाजता महानाट्य. याचं नाव आहे अयोध्या. नक्की या. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या.
लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघण्याच्याही आधी भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा ठाम विश्वास असून मोदी 3.0 तील संकल्पित कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आढावा घेतला. सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातील कृती आराखड्यावर मंत्री परिषदेत चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांचे बौद्धिक घेतल्याचेही सांगितले जात असून प्रचारावेळी वादविवादापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना 100 दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष व्यग्र असला तरीही केंद्राची विकास कामे अथक सुरू राहिली पाहिजेत असा संदेश मोदींनी दिला होता. मंत्री परिषदेच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा विकासाच्या मुद्द्यालाच प्राधान्य दिलं आहे. त्या संदर्भात त्यांनी सुमारे तासभर मार्गदर्शन केल्याचे समजते. जूनमध्ये केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील 100 दिवसांचा कृती आराखडा तातडीने अंमलात आणण्याची सूचनाही करण्यात आल्याचे समजते. भाजपकडून मोदी का परिवार मोहिमेचा प्रारंभ. कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपाने नेहमीप्रमाणे आपली संपूर्ण यंत्रणा नरेंद्र मोदी या एका नावाला आणखी मोठं करण्यात लावली आहे. मोदी यांना केंद्रस्थानी ठेवूनच यावेळी भाजपा ही लोकसभा निवडणूक लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या एका विधानानंतर भाजपाने समाज माध्यमांवर मोदी का परिवार असे म्हणत विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदींना स्वतःचा परिवार नाही असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपाकडून विशेष मोहीम राबवली जाते. भाजपाच्या बड्या नेत्यांनी आपल्या समाज माध्यमांच्या खात्यावर आपल्या नावापुढे मोदी का परिवार असे लिहिले आहे. म्हणजे आम्ही सर्वजण मोदी यांच्या कुटुंबातील आहोत असं म्हणत भाजपाकडून लालू प्रसाद यादव यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे. इंडिया आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने रविवारी बिहारमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केले. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काढण्यात आलेल्या जनविश्वास यात्रेची सांगता रविवारी पाटण्याच्या गांधी मैदानात झाली. यावेळी झालेल्या विशाल जनविश्वास महारॅलीमध्ये इंडिया आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे. सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राज्याचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी राजा इत्यादी नेते उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या बेळगाव प्रश्नी सूचना. बेळगावात मराठी पाट्या हटवून सीमा भागातील मराठी लोकांना जाणीवपूर्वक तडीपार करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्र सरकारने तातडीने याविषयी कर्नाटक सरकारला पत्र पाठवावे अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील हे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभियंता सेल प्रमुख अमित देसाई यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अभियंता सेलचे प्रमुख अमित देसाई, एकीकरण समितीचे नेते चंद्रकांत कोंडुस्कर आदी उपस्थित होते. रोटरी साऊथतर्फे 9 आणि 10 रोजी अयोध्या महानाट्य. अनेक युगांच्या प्रतीक्षेनंतर साकारलेल्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येची गौरवशाली शौर्यगाथा अयोध्या या महानाट्यात मांडली आहे. नाट्य, नृत्य, संगीत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून हा स्फूर्तिदायक इतिहास उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. हा संपूर्ण इतिहास उपलब्ध पुराव्याच्या निकषावर पारखून घेतला आहे. केदार देसाई हे या महानाट्याचे लेखक व दिग्दर्शक आहेत. प्रणय तेली निर्माते आहेत. शनिवार दिनांक 9 आणि रविवार दिनांक 10 रोजी मालिनी सिटी बेळगाव येथे सायंकाळी 6 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. बेळगावातील नागरिकांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा आणि रक्तपेढी निर्माण करण्याच्या विधायक कार्यात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी भूमिपूजन. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या पुढाकाराने आज सोमवारी सकाळी सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाच्या नियोजित कामाचे भूमिपूजन कॅम्प येथील मटन बुचर स्ट्रीट टॉयलेट ब्लॉक शेजारी असलेल्या खुल्या जागेत कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ राजीव कुमार यांच्या हस्ते प्रथम पूजन करून श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून करण्यात आले. या समारंभाला जय भारत फाउंडेशनचे अशोक परांजपे,
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धनावर, सेक्रेटरी मनोज मायकल, माजी अध्यक्ष मिलिंद पाटणकर, अशोक पै, शरद पै, पराग भंडारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता सतीश मन्नूरकर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी. देशसेवेसाठी राबलेल्या माजी सैनिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण ठेवण्यात यावे अशी मागणी बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. त्यासाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवून माजी सैनिकांचा योग्य सन्मान करावा, तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुलभ करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कन्नड सक्ती विरोधात लढाईचा समितीच्या बैठकीत निर्णय. व्यापारी आस्थापने तसेच इतर माहिती फलक 60% कन्नड भाषा व 40% इतर भाषेत असले पाहिजेत अशी सक्ती कर्नाटक सरकारने सीमा भागात सुरू केली आहे. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या या नियमामुळे कर्नाटक सरकार सीमावासियांवर अत्याचार करीत आहे. कर्नाटक सरकारने सीमावासियांवर कन्नड सक्ती तीव्र केल्यामुळे मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढा देणार असल्याची माहिती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने माजी आमदार मनोहर किणेकर यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत बोलताना दिली. बैठकीच्या सुरुवातीला माजी लोकसभा सभापती, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी मनोहर जोशी व इतरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगावात सुरू असलेल्या कर्नाटक सरकारच्या दादागिरीला जशास तसे उत्तर देण्यात यावे अशा सूचना मध्यवर्ती सदस्यांनी मांडल्या. बैठकीत अॅडव्होकेट राजाभाऊ पाटील, सरचिटणीस वालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. कर्नाटक सरकारनं व्यापारी संस्थावरील आस्थापनावरील बोर्डच्या बाबतीत जो अध्यादेश काढलेला आहे की बोर्डावरची 60% जागा ही कन्नड भाषेसाठी ठेवावी व बाकीच्या 40% जागेने इतर भाषेमध्ये जोडल्यावे आणि त्या अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी 2 दिवस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बळजबरी करायला लागली. ती खरोखर बेळगाव आणि सीमा भागामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे. कर्नाटक सरकार आपले कायदे या पूर्ण कर्नाटकात आपलं कर्नाटक राज्य या नात्यानं राबवू शकतं, परंतु बेळगाव आणि सीमा भाग जो गेली 67 वर्ष वादातीत आहे आणि त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे. असं असताना अशा प्रकारचे कन्नड सक्तीचे कायदे हे बेळगाव आणि सीमा भागामध्ये राबवणं चुकीचं आहे आणि त्या दृष्टीनं कर्नाटक सरकारनं हे कायदे राबवणं ताबडतोब थांबवावं. अन्यथा महाराष्ट्र एकीकरण समितीला रस्त्यावर उतरून आपल्याला तीव्रतेने याचा विरोध करावा लागेल. अशा प्रकारची चर्चा मध्यवर्तीच्या मिटिंगमध्ये झाली. त्याचबरोबर या दृष्टीनं कायदेशीर कारवाईसुद्धा काय करता येईल याची चाचपणी करण्यासाठी 5 जण मराठी वकिलांची कमिटीसुद्धा करण्यात आलेली आहे. त्या कमिटीमध्ये त्यांनी आणखी कोण ॲडिशनल करून घ्यायचं असेल ते घ्यावं अशा प्रकारचा ठरावसुद्धा करण्यात आलेला आहे. पाणी टंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांना सूचना. जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत चालली असल्याने जिल्हा प्रशासन दुष्काळ निवारण्यासाठी पुढे सरसावले आहे. सध्या 15 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यापैकी 12 गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी समस्या निवारणासाठी सर्व तालुका पंचायत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दुष्काळामुळे पाण्याची समस्या निर्माण होणार असल्याने योग्य नियोजन करण्याची सूचना यापूर्वीच तालुका पंचायत अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. खासगी कूप, नलिका आणि विहिरींचे पाणीही घेतले जाणार आहे. सध्या 10 ते 15 आठवडे पुरेल इतका जनावरांचा चारा उपलब्ध आहे. भविष्यात गरज भासल्यास पशुसंगोपन खात्याच्या माध्यमातून चाऱ्यासाठी निविदा मागवण्यात येईल अशी माहिती सीईओ राहुल शिंदे यांनी दिली. शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषा दिन साजरा.
जोपर्यंत मराठी भाषेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मराठी शाळांची अवस्था सुधारणार नाही असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर मैजुद्दीन मुतवल्ली यांनी केले. येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे लोकमान्य ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शब्दगंधचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक अलगोंडी होते. अंजली देशपांडे हिने शारदा गीत गायले. मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंडळाचे सचिव सुधाकर गावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ कवी व्ही.एस. वाळवेकर यांच्या उरलं सुरलं काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्ही.एस. वाळवेकर व अश्विनी ओगले यांनी विचार मांडले तर सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले. नेहा जोशी यांनी आभार मानले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. biggest festive offers by 180. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राज्य सरकारकडून 2006 नंतर नेमण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. गांधी भवन येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्य सरकार मुस्लिम नोकर संघाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्यांनी काँग्रेस सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. यावेळी विधानसभा सभापती युटी खादर, आमदार राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ आदी उपस्थित होते. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषा दिन साजरा. मराठी पालक व विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगावा असे आवाहन ओलमणीतील राजश्री शाहू हायस्कूलचे शिक्षक अजित सावंत यांनी केले. येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे मराठी भाषा दिन कार्यक्रम व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच झाला त्यावेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार अरविंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य विलास बेळगावकर, मये समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी विचार मांडले. कडोली भागातील रस्ता कामांसाठी 9 कोटी रुपये मंजूर. कडोली परिसरातील रस्ता कामांचा प्रारंभ राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. यासाठी 9 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हा निधी मंजूर केला आहे. गुंजेनहट्टी क्रॉस ते हंदीगनूर रस्त्यासाठी 5 कोटी, गुंजेनहट्टी येथील होळी कामना समोरील रस्ता काँक्रिटीकरण, कडोली कलमेश्वर मंदिर समोरून ते अगसगा रस्ता कामासाठी 3.65 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. जाफरवाडी पाणंद रोडसाठी 61 लाख निधी मंजूर झाला आहे. ग्रामपंचायतकडून 75 लाख रुपये निधीतून गावातील रस्ता काम हाती घेण्यात येणार आहे. अरुण कटांबळे, बलगौडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील, उपाध्यक्षा दीपा मरगाळे, अगसगा ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्दन्नावर आदी उपस्थित होते. तर राजू मायन्ना यांनी आभार मानले. आर्ट सर्कलच्या संगीत मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आर्ट सर्कलच्या 1 दिवसीय संगीत मैफिलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळी ठीक 10 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. कलाकारांची ओळख आणि प्रातःकालीन सत्राचे सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी यांनी केले.
प्रारंभी पतियाळा घराण्याच्या उदयोन्मुख गायिका पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या संगवर्ती दास यांचे गायन झाले. त्यांना बिभा सांघाई यांनी तबला आणि रवींद्र माने यांनी संवादिनी साथ दिली. पावनी ऐरसंग यांनी तानपुरा साथ दिली. पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेले तीर्थ विठ्ठल हे संत नामदेवांचे भजन त्यानंतर त्यांनी सादर केले आणि आपल्या गायनाची सांगता केली. त्यानंतर पंडित उल्हास कशाळकर यांचे शिष्य अलिक सेनगुप्ता यांचे गायन झाले. कुद्रेमाणी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा. ग्रामीण भागामध्ये लोकसाहित्याच्या रूपाने जतन करण्यात येणारे मौखिक साहित्य मराठी भाषेचा अनमोल ठेवा आहे. त्याचे संवर्धन प्रत्येकाने करायला पाहिजे असे मत एस.जी. पाटील यांनी व्यक्त केले. येथील बलभीम साहित्य संघ वाचनालय आणि भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या वतीने शनिवारी रोजी सोसायटीच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एस.जी. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष संजय पाटील होते. एस.एम. गुरव यांनी मराठी साहित्याचा आढावा घेतला. नागेश राजगोळकर यांनी मार्गदर्शन केले. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन सोसायटीचे अध्यक्ष ईश्वर गुरव आणि इतर मान्यवरांनी केले. यावेळी प्राध्यापक मधुरा गुरव मोटराचे सई शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जी. पाटील यांनी केले. साहित्य संघाचे अध्यक्ष शैलेश गुरव यांनी आभार मानले. कंगराळी येथे माजी सैनिक विकास सेवा संघाचे उद्घाटन. माजी सैनिकांनी सेवाभावीपणे समाजसेवेला झोकून द्यावे असे आवाहन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. कंगराळी बुद्रुक येथे रविवारी माजी सैनिक विकास सेवा संघाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष रामा तारिहाळकर, उपाध्यक्ष अरुण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्षा कौसराजहान सय्यद, ग्रामपंचायत सदस्य, माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. बेंगलोरमधील बॉम्बस्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखा करणार. बेंगलोरमध्ये रामेश्वरम कॅफे या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या स्फोटाचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याचे बेंगळूरचे पोलीस आयुक्त बी दयानंद यांनी सांगितले. या तपास कार्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. तसेच घटनेचे संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गृह विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री जी. परमेश्वरा यांची उपस्थिती होती. सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर आवर घालण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांना पुरस्कार. सदाशिवनगर येथील प्रसाद कृष्णा चौगुले यांना सामाजिक कार्यात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल छत्रपती शिवाजी महाराज मोटिवेशन पुरस्कार पणजी येथे प्रदान करण्यात आला. संस्कृती मानव सेवा संस्था आणि एमबीएम यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रसाद चौगुले यांना पद्मश्री विजयकुमार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी मान्यवर उपस्थित होते. रोटरी दर्पणतर्फे पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी. रविवार दिनांक 3 मार्च रोजी रोटरी क्लब ऑफ दर्पण यांनी तालुका आरोग्य कार्यालय वडगाव बेळगाव यांच्या सहकार्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव दुमगोळ, क्लबच्या वतीने कोमल कोल्लीमठ, सचिव विजयालक्ष्मी मन्निकेरी, डॉक्टर स्फूर्ती मस्तेहोळी, आशा पोद्दार तसेच सविता हेब्बार, कावेरी केरूर आणि सविता वेसने या मान्यवरांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच कार्यक्रमाला उपस्थित मुलांना पोलिओचे डोस दिले. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शहापूर येथे उद्या आरोग्य शिबिर. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत श्री महागणपती देवस्थान लक्ष्मी रोड शहापूर बेळगाव येथे आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
धोकादायक विद्युत खांबाबद्दल पंकज गाडीवकर यांचे इस्कॉमला निवेदन. कोंदणी रोड हद्दीनजीक देवचंद कॉलेज समोर असलेले सर्वे क्रमांक 181B मध्ये बेकायदेशीररित्या गाळ्याचे बांधकाम विद्युत खांब असताना केले आहे. त्याचा तेथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे. याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन संभाजीनगर येथील रहिवासी पंकज गाडीवकर यांनी इस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले यांना सोमवारी दिले. निवेदनातील माहिती अशी: देवचंद कॉलेजजवळील विद्युत खांबामध्ये 11,000 किलोवॅट विद्युत प्रवाह आहे. त्या गाळ्यामध्ये शाळा व कॉलेजची मुले दररोज ये जा करत असतात. सदर जागी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पाहणी करून सदर विद्युत खांबाची जागा हलवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभियंते चौगुले यांनी निवेदन सदर जागेस भेट देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन. येथील मराठा मंडळ मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवचंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर भरत पाटील व चंद्रकांत डावरे उपस्थित होते. विज्ञान दिनाचे औचित्य साधून 1ली ते 10वी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन भरवले होते. याविषयी विज्ञान आकृत्या रांगोळीमध्ये रेखाटल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मनोमतातून विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. डॉक्टर भरत पाटील यांनी विज्ञानाच्या प्रगतीने जागतिक स्तरावर आधुनिकता आली आहे, त्याचा सकारात्मक कार्यासाठी वापर करण्याचे आवाहन केले. दोनेवाडीत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप. दोनेवाडी आणि परिसरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला. दोनेवाडी आयोजित कार्यक्रमास कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आप्पा महाराजांच्या मठात आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी राजू पवार यांनी ओळखपत्राचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमास निपाणी तालुका रयत संघटना उपाध्यक्ष बबन जामदार, चांद शिरवाड शाखाध्यक्ष सागर हवळे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या. राणी पार्वती देवी महाविद्यालयात उद्या धान्य प्रदर्शन व विक्री. टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या युथ रेड क्रॉस विंगच्या वतीने मंगळवार दिनांक 5 रोजी महाविद्यालयात तांदूळ, डाळ आणि कडधान्य यांचे प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रगतशील शेतकरी शंकर लंगाटी यांच्यासह अनेक प्रगतशील शेतकरी आपले उत्पादन घेऊन प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हातसडीचे किंवा फार पॉलिश न केलेले तांदूळ प्रदर्शनात असतील. मधुमेहींना उपयुक्त अशा नमुन्याचे तांदूळ व अन्य उत्पादकांचाही समावेश असणार आहे. हा उपक्रम सातत्याने राणी पार्वती देवी महाविद्यालयामध्ये राबवला जातो. हे प्रदर्शन व विक्री सर्वांसाठी खुले आहे. सकाळी 10:30 ते 2:30 या वेळेत सर्वांना याचा लाभ घेता येईल. महिला दिनानिमित्त खानापूर येथे विशेष कार्यक्रम. खानापूरच्या इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा एक भाग म्हणून 9 मार्चपर्यंत एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्षा शिल्पा कल्याणी यांनी दिली. सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी 11 वाजता फॅन्सी ब्राऊ मेकिंग स्पर्धा होणार आहेत. मंगळवार दिनांक 5 जनजागृती कार्यशाळा. शुक्रवार दिनांक 8 विविध क्षेत्रातील महिलांच्या नेतृत्वाखाली महिला दिन साजरा होणार असून शनिवार दिनांक 9 महिला दिनाचा समारोप समारंभ. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. बैठकीला क्लबचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. महाशिवरात्री निमित्त हब्बनटीत भजन स्पर्धा. हब्बनटी येथील स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थानावर महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी दिनांक 8 रोजी रात्री 8 वाजता संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. 2 दिवस होणाऱ्या या महाशिवरात्री यात्रोत्सवात विविध धार्मिक आणि इतर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संगीत भजन स्पर्धेतील विजेत्यांना संघांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट तबला वादक व उत्कृष्ट हार्मोनियम यांना आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहे. चालक आणि वाहक नेमणुकीसाठी आव्हान. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळात चालक व वाहक पदावर नेमणुकीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मूल प्रमाणपत्रे व शारीरिक पात्रता तपासणी बुधवार दिनांक 6 रोजीपासून प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र गोकुळ रोड हुबळी येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळाशी संपर्क साधून मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख, वेळ, सादर करण्याची प्रमाणपत्रे आदी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. रोजगार विनिमय केंद्रातर्फे गुरुवारी मुलाखती. जिल्हा रोजगार विनिमय केंद्रातर्फे कनगला येथील गोल्ड प्लस औद्योगिक वसाहतीमध्ये बुधवार दिनांक 7 रोजी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. डिप्लोमा व बीएससी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण 400 जागा थेट मुलाखतीद्वारे भरणार आहेत. सकाळी 10:30 ते दुपारी 1 पर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा रोजगार विनिमय केंद्राच्या सहाय्यक संचालकांनी केले आहे. लायनच्या जाळ्यात अडकले न्यूझीलंड.
स्टार फिरकीपटू नॅथन लायनच्या जादुई गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडला 172 धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. संग्राम पाटीलने मारले आनंदवाडीचे मैदान. डाव व प्रतिडावाने रंगलेली प्रथम क्रमांकाची कुस्ती निर्धारित वेळेत निकाली न झाल्याने गुणांवर झालेल्या लढतीत सेनादलाच्या संग्राम पाटीलने पहिल्या मिनिटातच राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या दिल्लीच्या उदयकुमारवर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली. आनंदवाडी कुस्ती आखाड्यात 60हून अधिक चटपटीत कुस्त्या झाल्या. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे रामचंद्र व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ झालेल्या या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर, माजी आमदार परशुराम नंदिहळ्ळी, मारुती घाडी व अंजली पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्या 2 मिनिटात दोन्ही मल्लांनी परस्परांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. संग्रामने जोडी डावावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी उदयकुमारने कलाजंग टाकून उपस्थितांची वाहवा मिळवली. मात्र श्वास रोखून धरायला लावणारी कुस्ती निकाली होत नसल्याने अखेर गुणावर झालेल्या कुस्तीत संग्राम विजयी झाला. या कुस्तीत पंच म्हणून कृष्णा पाटील व मारुती घाडी यांनी काम पाहिले. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये प्रकाश इंगळगीने 1 चाक डावावर केशव भागवतला चितपट केले. तिसरी जागतिक सुवर्णपदक विजेता सोनबा गोंगाणे विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेता परमानंद इंगळगी यांच्यातील लढत बरोबरीत सोडवण्यात आली. लक्ष्मण पवार यांनी पंच म्हणून काम पाहिले. पवन चिकदिनकोप विरुद्ध दयानंद घटप्रभा यांच्यात झालेल्या 4थ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत राहिली. 5व्या कुस्तीमध्ये संतोष हारुगिरी जखमी झाल्याने पार्थ पाटीलला विजयी घोषित करण्यात आले. 6व्या कुस्तीत महेश तीर्थकुंडे, 9व्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन शिंदेट्टी, 11व्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये शिवम मुतगा विजयी झाले. 7व्या क्रमांकाची अजित गोडगेरी विरुद्ध हनुमंत गंदिकवाड ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. MLIRC बॉईज स्पोर्ट्सतर्फे 1 एप्रिलपासून भरती. बॉईज स्पोर्ट्स कंपनीतर्फे मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये 8 ते 14 वयोगटातील कुस्तीपटूंसाठी 1 एप्रिलपासून भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी सकाळी 8 वाजता मराठा लाईट इन्फंट्रीत उपस्थित राहावे. भरतीसाठी येताना शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, गुणपत्रक, डोमिसेल प्रमाणपत्र, अलीकडे काढलेले 10 ID फोटो, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत मिळवलेली प्रमाणपत्रे, आधार कार्ड, खेळाचे साहित्य, पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र आदींची मूळ पत्र सोबत आणायची आहेत. निवड प्रक्रियेच्या ठिकाणी पालकांना प्रवेश नाही याची नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. एकसंबा येथे उद्या मंगळवारी बैलगाडी शर्यतीचा थरार. माजी खासदार व विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त एकसंबा येथे 51 लाखांच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सावकार शर्यत या नावाखाली पार पडत असलेल्या या शर्यतीमध्ये मलिकवाड एकसंबा येथील सावकार शर्यत मैदानावर उद्या मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी दुपारी 3 वाजता शर्यतीला प्रारंभ होणार आहे. या शर्यतीमध्ये अ वर्ग व ब वर्ग विभागात होणार आहेत. अ वर्गासाठी प्रथम क्रमांकासाठी 17 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 9 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 5 लाख रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी 2 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर ब वर्गासाठी प्रथम क्रमांकासाठी 9 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 3 लाख तर चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. 17 लाख रुपये व 9 लाख रुपये अशी 2 गटांसाठी 2 प्रथम क्रमांकाची बक्षिसे असल्याने कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत बैलजोड्या या शर्यतीसाठी येणार आहेत. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.